नवरात्र म्हणजे भक्ती आणि आनंदाचे 9 दिवस. ह्या काळामध्ये आपण ज्या परंपरा पाळतो ह्या मागे काहीतरी खोल असा आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण लपलेला आहे. ह्यामध्ये नवरात्रीच्या काळात पावसाळा हा संपत आलेला असतो आणि हिवाळ्याची सुरुवात असते. ह्या काळाला ऋतुसंधी काळ असं म्हणलं जातं आणि ह्या काळामध्ये आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी असते. म्हणून आपले जे पूर्वज आहेत ते ह्या काळामध्ये उपवास करायला सांगतात, ज्यामुळे की आपल्या पाचन शक्तीला आराम मिळावा. म्हणून आपण सात्विक आणि शुद्ध असं अन्न सेवन करतो, ज्यामध्ये की फळं खाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे, ह्यामुळे आपल्या पाचक अग्नीला आराम मिळतो. त्यामुळे आपली जी रोग प्रतिकारक शक्ती आहे ती देखील वाढते. त्यामुळे ह्या काळामध्ये आपण सकाळच्या वेळेमध्ये जे कोमट पाणी आहे त्यामध्ये दालचिनी किंवा आलं टाकून त्याचं सेवन केल्यामुळे आपल्या पचन शक्तीला ऊर्जा मिळते. गरम हर्बल ड्रिंक्स जे असतात त्यामध्ये आपण तुळस किंवा त्यांचं सेवन करावं. आपण जे साधं मीठ खातो त्याऐवजी आपण सेंधव मीठ सेवन करावं, त्यामुळे आपल्या शरीराला योग्य ते इलेक्ट्रोलाइट्स भेटतात. तर अशा प्रकारे ज्या आपल्या परंपरा आहेत त्यांचं जर आपण व्यवस्थित पालन केलं तर त्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या आपण स्वतःचं आरोग्य हे चांगलं ठेवू शकतो. म्हणजे गरबा किंवा मंत्रजाप किंवा भजन करणं ह्यासारख्या गोष्टींमुळे आपली जी सात्विक एनर्जी आहे ती वाढते, आपल्या शरीराचा व्यायाम देखील होतो. या नवरात्रीमध्ये ज्या परंपरा आहेत त्या जाणून बुजून पाळा, हेच आपल्या आयुर्वेदाचं प्रत्यक्ष दर्शन आहे. डॉक्टर राजपूत आयुर्वेद हॉस्पिटल नवीन पनवेल कडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.